पॉझिटिव्हिटी. बऱ्याच निगेटिव्हिटींमधून किंवा तशा प्रकारच्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी भरपूर लोकांना सांगण्यात येतं की तुम्ही पॉझिटिव्ह व्हा, पॉझिटिव्ह राहा, तुमच्यामध्ये बदल करा, तुम्हाला जे वाटतंय तसं लाईफ जगा, तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी करायला सुरुवात करा. पण जेव्हा तुम्ही स्वतः काउन्सिलिंगसाठी येता तेव्हा तुम्हाला प्रॉपर सांगितलं जातं की तुम्ही काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. पण हे सगळं जेव्हा तुम्ही कुठेतरी ऐकून वगैरे ती पॉझिटिव्हिटी स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न करता, तेव्हा नेमकं काय होतं, की स्वतःच्या मनाप्रमाणे वागणे म्हणजे मनाला वाटेल तसं वागणे नाही. कारण हे बघण्यात येतं, की मग मनाला वाटेल ते खा, मनाला वाटेल तसं वागा, बोला, मनाला वाटेल तेवढ्या वेळ झोपा, मनाला वाटेल तेव्हा झोपा, तेव्हा उठा. ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. किंवा मग मनाला वाटेल तेवढी शॉपिंग करा, मनाला वाटेल तेवढं कुठेही फिरायला जा. ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. म्हणजे पॉझिटिव्हिटी जी आणायची आहे, ती अशी कुठेतरी चुकीच्या मार्गाने जाते, की तुम्हाला पॉझिटिव्हिटी आणायची आहे म्हणून तुम्ही नको त्या गोष्टी करताय. तर त्यामध्ये मग पॉझिटिव्हिटी न येता किंवा तुम्हाला फक्त वाटतं, की आम्ही हॅपी राहतोय, आम्हाला हॅपीनेस मिळतोय, पण त्या गोष्टी न होता तिथे पुन्हा तुम्ही जास्त निगेटिव्हिटीमध्ये जाता. कारण त्या गोष्टीने जो काही हॅपीनेस तुम्हाला मिळतो, तो तेवढ्यापुरता मिळतो, तात्पुरत्या स्वरूपाचा मिळतो आणि तो गेल्यानंतर तुम्ही पुन्हा त्या गोष्टीला ॲडिक्ट होता, की आता जर मला पुन्हा हॅपीनेस हवा असेल, तर मला पुन्हा त्या गोष्टी केल्या पाहिजेत, पुन्हा त्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत, पिल्या पाहिजेत, गेलं पाहिजे कुठेतरी फिरायला. ह्या अशा गोष्टी होतात किंवा आपला माइंड प्रोग्रामिंग वगैरे असं होऊन जातं, की त्या गोष्टींमध्येच हॅपीनेस आहे आणि त्यातून पॉझिटिव्हिटी येते. तर असं न करता तुम्हाला जो आनंद आहे किंवा पॉझिटिव्हिटी आहे, ही जी दीर्घ काळासाठी हवी असते किंवा शाश्वत समाधान जे हवं असतं, जे आतून येणारं आहे, ते जेव्हा तुम्ही प्रॉपर वेने सगळ्या गोष्टी करायला सुरुवात करता, म्हणजे प्रॉपर वेने रुटीन ठेवणं स्वतःचं, खाणं, पिणं, वागणं, बोलणं, म्हणजे मनाला वाटेल तसं करणे, हे करताना तुम्ही हे चेक करणं खूप गरजेचं आहे, की तुमचं माइंड कोणत्या ऊर्जेमध्ये आहे किंवा तुम्ही कोणत्या गुणांमध्ये आहात. हं. तमोगुणांमध्ये आहात, रजोगुणांमध्ये आहात की सत्वगुणांमध्ये आहात. म्हणजे तुमची ऊर्जा कोणत्या दिशेने चाललेली आहे, त्या दिशेनेच तुम्हाला त्या पद्धतीचे गोष्टी किंवा आउटपुट्स मिळणार असतात. त्यामुळे आम्ही एवढं सगळं जरी करतोय, तरी तो हॅपीनेस का येत नाहीये किंवा आयुष्यात बदल का होत नाहीये, पॉझिटिव्हिटी का येत नाहीये, अशा गोष्टी वाटतात किंवा वाटू शकतात. मग पुन्हा त्या गोष्टी करणं बंद करून आणखी नवीन काहीतरी शोधणं, आणखी नवीन काहीतरी शोधणं आणि तिथेही पुन्हा हॅपीनेस न मिळणं, ह्या गोष्टी होतात. पण आपण हे चेक करत नाही, की आपल्याला जो आतून येणारा आनंद आहे किंवा शाश्वत आनंद आहे, हा कशातून मिळणार आहे. त्यामुळे जरीही वाटत असेल, की मनाप्रमाणे वागा, म्हणजे कसंही वागा असं नाही, काहीही करा असं नाही. तर तुम्हाला प्रॉपर रुटीन ठेवणं किंवा प्रॉपर वेने सगळ्या गोष्टी करणं, काहीतरी आयुष्य जगताना ज्या काही डिसिप्लिन पाळायला हव्या आहेत, ते सगळ्या गोष्टी करणं, की जेणेकरून तुमचं माइंड, बॉडी ही अलाइनमेंटमध्ये येईल, तुमची ऊर्जा अलाइनमेंटमध्ये येईल आणि तेव्हाच ती पॉझिटिव्हिटी येते. हं. जसं की तुम्ही घरामध्ये कितीही इनडोअर प्लांट्स छान-छान लावले, तरी जेव्हा तुम्ही तुळशीपाशी जाता, तेव्हा जी पॉझिटिव्हिटी तुम्हाला तिथे फील होते, ती वेगळीच असते. जेव्हा रस्त्याने जाताना भरपूर छान-छान झाडं किंवा फुललेली फुलं वगैरे जरी दिसत असली, तरी जेव्हा तुम्हाला एखादं वडाचं झाड दिसतं, त्या झाडाखाली तुम्ही थांबता, तेव्हा त्याची जी सावली मिळते, तो जो गारवा आहे, थंडावा आहे किंवा तिथे येणारी वाऱ्याची झुळूक आहे, ती जेव्हा तुम्ही अनुभवता, तेव्हा जो हॅपीनेस येतो, तो वेगळाच असतो. हं. कारण त्या गोष्टी नॅचरल असतात, इनबॉर्न असतात. त्या गोष्टींचा ऑराच तसा असतो, की त्या गोष्टींमधून तुम्हाला पॉझिटिव्हिटीच मिळणार असते. तिथे कोणत्याही गोष्टी आर्टिफिशियल नसतात. हे तुम्ही अनुभवातून घेण्याच्या गोष्टी आहेत, की काय केल्यानंतर सतत दुःखच येतंय आणि काय केल्यानंतर लाँग टाईमचा येणारा हॅपीनेस येतोय. जसं की कितीही कोल्ड ड्रिंक्स पिलात, तरी घरात बनवलेली सरबतं, कोकम सरबत असेल, ताक असेल, लिंबू सरबत असेल, ह्या जेव्हा गोष्टी खाण्यात-पिण्यात येतात,
तेव्हा जे समाधान मिळतं, जिभेला असेल, पोटाला असेल किंवा मनाला असेल, ते वेगळंच असतं किंवा त्याची कशालाच जोड नाही आहे, बरोबर? जेव्हा तुम्ही मनाला वाटेल तसं वागायचं म्हणता, तेव्हा आणखी एक खूप महत्त्वाची गोष्ट अशी होते, की तुमची संगत कशी आहे किंवा संगत बिघडणे, की जे जे लोक तुम्हाला काहीतरी चांगल्या गोष्टी सांगतायत, त्या अशा लोकांपासून तुम्ही 100% दूर होणं, लांब पळणं ह्या गोष्टी होतात. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी न कळणं, न पटणं किंवा त्या कशा चुकीच्या आहेत हे त्यांनाच समजावून सांगणं, त्याबद्दल वादविवाद करणं, ह्याही गोष्टी होतात. तर हेही थोडंसं ऑब्झर्व्ह करायचं आहे. जेव्हा अशा लोकांच्या संगतीत तुम्ही बसता किंवा बोललं जातं, तेव्हा त्या गोष्टी कळतात, की अरे, की हां, अशी लोकं आपल्याला काहीतरी जे तथ्य आहे आयुष्यातलं, ते सांगत आहेत किंवा त्या अशा लोकांबरोबर फक्त बसण्याने सुद्धा आपण खूप शांत, हील होतो. तर असेही अनुभव येतात. तेही घेऊन बघा, की तुमची संगत कशी आहे. तर या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हिटी आणायची आहे म्हणजे काय, की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काहीतरी सकारात्मक बदल घडवून आणायचे आहेत. मग हे तुमची जी ऊर्जा आहे, ही सकारात्मक करण्यासाठी किंवा तो हॅपीनेस मिळवण्यासाठी तुम्ही लो एनर्जीमध्ये जायचं नाही आहे किंवा चुकीच्या एनर्जीमध्ये जायचं नाही आहे, चुकीच्या गोष्टींमध्ये जायचं नाही आहे. तर ती एनर्जी वाढवायची आहे. हं, जसं की तमोगुणांमध्ये न जाता किंवा रजोगुणांमध्ये अटॅच होऊन न राहता तुम्ही सत्वगुणांमध्ये कसं जाल आणि त्यासाठी मग तुमचं आचरण, खाणं-पिणं, व्यवहार, बोलणं हे कसं असलं पाहिजे, विचार करणं कसं असलं पाहिजे, संगत कशी असली पाहिजे, ह्या गोष्टींचा विचार करायचा आहे. तरच तुम्ही त्या सत्वगुणांच्याही पलीकडे जाऊन जो मग शाश्वत आनंद आहे, समाधान आहे, हे तुम्हाला प्राप्त होणार आहे. जीवनातलं एक शांतता, की त्या शांत डोक्याने जेव्हा तुम्ही काही गोष्टी कराल, तेव्हा मग त्या छानच होणार आहेत. नाहीतर तुम्ही लोमध्ये गेलात, तर मग एन्झायटी, डिप्रेशन, राग, चिड अशाच गोष्टी होणार आहेत किंवा तुमचा ऑराही तसाच होणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघायच्या आहेत, की पॉझिटिव्ह होताय म्हणजे नेमकं काय होतंय? पॉझिटिव्हिटीकडे जायचंय म्हणजे नेमकं काय बदल घडवून आणायचा आहे? ह्या गोष्टी सगळ्या बघणं गरजेचं आहे. मनाला वाटेल तसं जरी वागायचं असेल, तरी तुमचं मन आत्ता सध्या कोणत्या स्थितीत आहे, हेही बघणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही खूप छान-छान अशी अ, छान मूड चेंज करणारी गाणी ऐकता, तेव्हा तो एक आनंद असेल, उत्साह असेल, तो तात्पुरता येतो. पण जेव्हा तुम्ही एखादी रागदारी ऐकता किंवा एखादं भजन ऐकता, तेव्हा नकळत ती शांतता येते मनामध्ये. नकळत मन भरून येतं, नकळत अश्रू येतात आणि स्थिर होतं मन, शांत होतं, हील होतं. मग अशा वेळेला हे कळणं गरजेचं आहे, की पॉझिटिव्ह बदल घडवून आणायचेत म्हणजे नेमकं स्वतःमध्ये काय बदल घडवून आणायचे आहेत. तर याचा नक्की विचार करायचा आहे.